नमस्कार. स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी उडदाच्या डाळीच्या पिठाचे लाडू करत आहे. मेथीचे लाडू कडू होतात, लहान मुलं खात नाही, बऱ्याच लोकांना आवडत नाही. पण हे उडदाचे लाडू लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. उडदाची डाळ ही पौष्टिक असते आणि त्याबरोबर ड्रायफ्रूट येतात. त्यामुळे हे खूप पौष्टिक असे लाडू बनतात. हिवाळ्यात हे खाल्ले तर फारच छान असतं. अशा प्रकारे आपण आता करूयात उडदाच्या डाळीच्या पिठाचे लाडू. त्यासाठी मी घेतली अर्धा किलो पांढरी उडदाची डाळ, साल नसलेली. ही मी आता कॉटनच्या कपड्यामध्ये टाकलेली आहे आणि तिला चांगलं स्वच्छ पुसून घेत आहे. डाळीला थोडी पावडर असते, त्यामुळे अशा कॉटनच्या कपड्यामध्ये आपण तिला पुसून घ्यायची आहे. अशा प्रकारे हातावर घासून घासून कापडामध्येही मी पुसून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला हिला भाजून घ्यायची आहे. उडदाची डाळ ही पचायला जड असते, त्यामुळे भाजून घेतली तर ही पचण्यासाठी सोपी होते आणि त्यामुळे हे लाडू पचायलाही सोपे जातात. कढई तापलेली आहे, यामध्ये मी आता ही डाळ टाकत आहे. मध्यम आचेवरती सतत हलवत अशी ही डाळ भाजून घ्यायची आहे, मंद आचेवरती. हे अशा प्रकारे डाळ भाजून घेतली म्हणजे ती पचायलाही हलकी होते आणि आपल्याला लाडू करताना जास्त भाजण्याची गरज पडत नाही. लाडूचं पीठ जे असतं ते आपण थोडं कमी भाजलं तरी चालतं. आता बऱ्यापैकी अर्ध्या याच्यामध्ये ही डाळ भाजली गेलेली आहे. लाडूमध्ये बाकीची भाजली जाईल. आता ही थंड करून मी याचं पीठ तयार करून घेणार आहे. ही डाळ भाजायला मला जवळजवळ 12 ते 13 मिनिट वेळ लागला. अशी गोल्डन रंगाची ही डाळ झालेली आहे आणि थंड करून अशा प्रकारे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. एकीकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. ह्या लाडूसाठी अर्धा किलो तूप लागणार आहे. हे अर्धा किलो तूप घेतलेलं आहे मी. यामध्ये सगळ्यात आधी आपण डिंक तळून घेऊ. डिंक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि हा डिंक तळून झाल्यानंतर जे तूप उरतं त्यामध्येच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हा डिंक तळून घेतलेला आहे आणि अजून तूप तापायला ठेवलेला आहे. तोपर्यंत खारीक घेतलेली आहे मी इथे. अर्धा किलो खारीक घेतली होती, त्यामधून थोडीशी खारीक काढून घेतली आणि बाकीच्या खारक्याची मी अर्धा किलोमध्ये ही एवढी खारीक काढली आणि बाकीच्या खारकेमधले मी बिया काढून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि यांना ऊन दाखवून जरा कोरडं करून घेतलेलं आहे. आता मी हे तूप जे तापलेलं आहे त्यामध्ये पीठ घालत आहे. जे आपण उडदाची डाळ दळली होती ते पीठ मंद आचेवरती हे भाजायचं आहे. भरपूर तूप टाकायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ भाजायला जड जात नाही आणि लाडूला तेवढं तूप लागणारच आहे. हे एवढं तूप उरवलेलं आहे. आता आपण बघू अर्धा किलोमधलं किती तूप आपल्याला लागतं. अशा प्रकारे भरपूर तूप वापरल्यामुळे पीठ भाजायला सोपं जातं आणि लाडूमध्ये कच्चेपणा राहत नाही. कमी तुपामध्ये हे पीठ भाजता येतं, पण त्यासाठी खूप वेळ लागतो. अशा प्रकारे सतत ढवळत राहायचं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये ही खारीक थोडं तूप घालून 5 मिनिट ही खारीक भाजणार आहे. राहायचं आहे. 1-2 टेबलस्पून तूप टाकायचं तिच्यात. तोपर्यंत मी इथे हा डिंक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं फिरवणार आहे. अगदी 2 सेकंद फिरवायचं आहे आपल्याला. याला अगदी पावडर करायची नाही आहे, थोडासा क्रश करायचा आहे. अशा प्रकारे थोडा जाड आणि थोडा बारीक असा हा डिंक फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधनं. या भाजलेल्या पिठामध्ये मी हा डिंक घालत आहे आणि ही खारीक पण थोडी भाजून घेतली. भाजल्यानंतर छान मऊ अशी झालेली आहे आणि खारकेचा स्वादही वाढतो तुपामध्ये भाजल्यामुळे. इथे मी 1/4 किलो खोबरं घेतलं आहे, पण मी इथे 2च वाट्या घालत आहे खोबऱ्याच्या. ह्या मोठ्या 2 वाट्या आहेत. आपल्याला जर खोबरं आवडत असेल तर पूर्ण 1/4 किलो घालू शकतो.
आणि अर्धा किलो साखर घेतलेली आहे. याची मी पिठी साखर करून घेणार आहे. त्यानंतर आता आपण ड्रायफ्रूटकडे वळूया. इथे मी घेतले 100 ते 125 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तसेच त्याच प्रमाणात 100 ते 125 ग्रॅम बदाम. त्यानंतर ही आहे गोडंबी, ही घेतली मी 50 ग्रॅम. ही थोडी गरम असते त्यामुळे थोडी कमी टाकलेली बरी, अशी ही गोडंबी असते, थोडी कमीच टाकलेली बरी. ही खूप पौष्टिक असते, हिला गोडंबी असं म्हणतात. त्यानंतर 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे मी इथे, आणि आळीव पण 50 ग्रॅमपेक्षा थोडं कमी घेतलं आहे. हे थोडं जास्त टाकलं तरीही चालेल, आळीव हे थंड असतं. त्यानंतर हे 50 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. हे सर्व जिन्नस मी आता भाजून घेणार आहे. त्यासाठी मी कढई तापायला ठेवलेली आहे. तेल किंवा तूप काही न वापरता अशा प्रकारे बदाम भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवरती थोडा रंग बदले इतके असे हे बदाम भाजून घ्यायचे आहेत. सर्व ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट हेही पचायला जड जातात, त्यामुळे भाजले तर हेही पचायला हलके होतात. अशा प्रकारे थोडा रंग बदलला आहे बदामाचा, काढून घेतले. आता मी काजू भाजून घेत आहे. हेही थोडे भाजून घ्यायचे आहेत, रंग बदलेले असे. काजू लवकर जळतात त्यामुळे मंद आचेवरती भाजून घ्यायचे. काजू आता मी काढून घेत आहे आणि अक्रोड भाजून घेत आहे. अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट मी भाजून घेत आहे. त्यानंतर गोडंबी पण भाजून घेत आहे. हे सर्व भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला थोडं जाडसर वाटायचं आहे. याला खूप पावडर करायची नाही आहे ड्रायफ्रूटची. आता हे खसखस भाजून घेत आहे. थोडी तडतडेल इतकी अशी ही खसखस भाजायची आहे. खसखस पण कढई तापली असेल तर जळते लवकर. त्यानंतर हे आळीव पण भाजून घ्यायचं आहे हलकंसं. नंतर खोबरं मी किसून घेतलेलं होतं, त्यालाही भाजायचं आहे. खोबरं पण लवकर जळतं, करपतं, त्यामुळे तेही ढवळत राहायचं आहे. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे, क्रिस्पी असं होतं. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे जायफळ, सुंठ आणि एक 10-12 हिरवे वेलदोडे. हे सर्व मी भाजून घेणार आहे. हे सुद्धा यामध्ये हे सुंठ जे आहे त्याला मी थोडंसं मुसळीने ठेचून घेणार आहे, म्हणजे मिक्सरमध्ये चांगलं पावडर होईल. सुंठ मला थोडं जास्त वाटलं म्हणून मी थोडं काढून घेतलेलं आहे. सुंठ आहे, वेलदोडे आणि जायफळाची पावडर. कढई तापली, त्यामध्ये हे जायफळ टाकलं, हिरवे वेलदोडे टाकले. नंतर हे सुंठ थोडं हाताने क्रश करून घेत आहे, म्हणजे याची चांगली पावडर होईल. भाजून थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं हे जायफळ वगैरे सगळं, आणि त्यामध्ये साखर घालायची. अशा प्रकारे वेलदोड्याचं आणि जायफळची पावडर करून घ्यायची आहे, सुंठाची. आणि ही लाडूमध्ये सर्व टाकत आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही गोडंबी बारीक करून घेत आहे. पावडर करत नाही आहे, थोडं जाडसरच भरड ठेवते आहे. त्यानंतर सर्व जिन्नस एक 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 करून वाटून घेणार आहे. नंतर ही खसखस घेतली आहे, ही पण चटणी जारमध्ये बारीक करायची, म्हणजे छान बारीक होते. मोठ्या भांड्यात बारीक नाही करायची खसखस, छोट्या भांड्यामध्ये बारीक करायची. आळीव घालत आहे, भाजून ठेवलेलं होतं आपण. हे भाजलेलं आळीव अखंडच घालायचं आहे, ते मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं. त्यानंतर मी बदाम थोडे क्रश करून घेणार आहे, पावडर करणार नाही, थोडं जाडसर. अशा प्रकारे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये बदाम, काजू वेगवेगळे बारीक करून घेत आहे. अक्रोड बारीक करत आहे. आता हे सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे, मोठ्या कढईमध्ये. त्यामध्ये हे भाजलेलं खोबरं टाकलं आहे. हे क्रिस्पी असल्यामुळे चाळतानाच बारीक होतं. सर्व जिन्नस एकत्र करायचं आहे हळूहळू. त्यामध्ये ही अर्धा किलो साखरेची मी पिठी साखर केली होती, ती घालत आहे. पण इथे 600 ग्रॅम साखर लागणार आहे मला थोडी कमी वाटली,
कारण लाडूमध्ये पीठ असतं, त्या पिठामुळे जसे लाडू मुरतात तसे साखरेचा गोडवा कमी होतो. म्हणून मी थोडे अजून साखर वाढवणार आहे. 500 ग्रॅम पूर्ण टाकलेली आहे. आता ही एक 100 ग्रॅम साखर आहे, हिची पावडर करून घेणार आहे. 100 ग्रॅम साखरेची पिठी साखर ती अजून मी यामध्ये टाकत आहे. त्यामुळे लाडू जर गोड कमी पाहिजे असेल तर ती नंतर टाकली नाही तरी चालणार आहे. पण उडदाच्या पिठामुळे हे लाडू थोडेसे उग्र वाटतात, त्यामुळे साखर टाकलेली बरी. इथे हे एवढं तूप उरलेलं आहे. जर पीठ थंड झालं तर आपण हे सगळं तूप वापरलं तरी चालेल. पण पीठ थोडं गरम आहे, चटका लागणार नाही पण गरम असं आहे, त्यामुळे लाडू वळत आहेत आणि हे तूप काही मला लागणार नाही आहे. हे एवढं असं 100 ग्रॅम तूप उरत आहे. अशा प्रकारे मी लाडू वाळून घेत आहे. हातावर पीठ जरा चोळून घ्यायचं म्हणजे त्याचं तूप सुटतं. अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे. गिठोळ्या पण मुडतात आणि व्यवस्थित मिक्स होतं, तूप सुटतं. आणि अशा प्रकारे मी सर्व लाडू वाळून घेतलेले आहे. 65 ते 66 लाडू एवढ्या मिश्रणामध्ये झालेले आहेत. अर्धा किलो डाळीपासून हे एवढे लाडू झालेले आहेत. तर मग करून बघा उडदाच्या डाळीचे लाडू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओबरोबर. नमस्कार, धन्यवाद.